नारळी पौर्णिमे स्पेशल आपण ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवत आहोत। अतिशय खुटखुटीत अशा या वड्या होतात। इथे गच्च भरून 1.5 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। जी तुम्ही वाटी घ्याल त्याच वाटीने सगळं प्रमाण घ्यायचं आहे। खोबरं वाटीत भरताना थोडंसं दाबून गच्च असं मी 1.5 वाटी घेतलं आहे। यासाठी 1 वाटी भरून इथे मी साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला गोड आवडत असेल तर साखर तुम्ही वाढवू शकतात। अर्धी वाटी इथे मी फ्रेश क्रीम घेतली आहे। क्रीमच्या ठिकाणी तुम्ही अर्धा वाटी दूध घेतलं तरी चालेल। एका जाड बुडाच्या पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घातले। छानपैकी इथे आपल्याला ओलं खोबरं परतून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये आपण साखर आणि दुधावरची साय अर्धी वाटी घातलेली आहे। जर तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही अर्धी वाटी दूध घातलं तरी चालेल। छानपैकी कलर येण्यासाठी थोड्याशा केशराच्या काड्या घातलेल्या आहेत आणि 1 टीस्पून जायफळ वेलची पावडर घातली। घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा एक छानपैकी गोळा तयार झाला आहे। इतकं गॅसवरती तुम्हाला परतून घ्यायचं आहे। एका प्लेटला तुपाचा हात लावलेला आहे आणि त्याच्यावरती हे आपण पसरून घेतले। थोडेसे ड्रायफ्रूट वरती टाकले। कोमट असताना सुरीने ह्याला आपल्याला शेप द्यायचा आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये या वड्या कापून घ्या। अप्रतिम चवीच्या अशा या नारळी पौर्णिमे स्पेशल ओल्या खोबऱ्याच्या वड्या तयार होतात। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला। तयार झाल्या अप्रतिम चवीच्या नारळाच्या वड्या।